काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आपल्यासोबत आहे। ताई, आज पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे, काय होणं अपेक्षित आहे? नक्कीच आज आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीचे निकाल या माझ्या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात लागले, एकंदरीत 10 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत होती आणि यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तिथं देखील माझ्या मतदारसंघातल्या 4 नगरपालिका होत्या, 2 तिकडे आणि 5 इकडे, अशा लोकसभा क्षेत्रातल्या 7 नगरपालिका निवडून आल्या आणि ज्या पद्धतीचा कौल जनतेने काँग्रेसच्या बाजूने दिला, मला विश्वास आहे आता समोर महानगरपालिकेचे इलेक्शन हे 15 तारखेला होत आहे आणि तोच कौल कायम ठेवत ज्या पद्धतीची पिछाड या भाजपाच्या सगळ्या दिग्गजांची चंद्रपूर जिल्ह्यात जनतेने केली, तेच पिछाड करत काँग्रेसचं वर्चस्व या महानगरपालिकेत नक्की 100% राहील। महानगरपालिकेमध्ये आघाडी युतीचं काय नेमकं सूत्र असणार आहे? नाही, आघाडीच्या बाबतीत आपण बघितलं असेल की आम्ही लोकसभा असो विधानसभा ही महाविकास आघाडी म्हणून लढली, आता देखील या सगळ्या आघाडीच्या लोकांना सोबत घ्यायचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून चर्चा आमच्या या सगळ्या लोकांशी चालू आहे। शिवसेने उद्धव ठाकरेंची ही मनसेसोबत गेलेली आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंना सोबत घ्यायला तुम्हाला चालेल का? नाही, तसा प्रस्ताव, तशी औपचारिक बैठक आमची राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत झाली, पण आता सोबत येणं न येणं हा त्यांचा प्रश्न आहे, पण मित्रपक्ष म्हणून त्यांना सोबत घेण्याचा मानस आमचा असल्यामुळे नक्की त्यांना सोबत घेण्याच्या दृष्टिकोनातून ही वाटचाल आमची चालू आहे आणि तशी चर्चा देखील मित्रपक्षांची आमची सुरू आहे। वंचितलाही सोबत घेताय तुम्ही? नक्कीच, वंचितला आम्ही या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये देखील सोबत घेतला आणि महानगरपालिकेत देखील वंचितला सोबत घेण्याचा आमचा नेमकं जागा वाटप सूत्र असणार आहे? नाही, जवळपास 66 जागा आहे, वंचितनं 12 जागांची मागणी केली आहे, पण जवळपास काही जागा त्यांच्या फायनलही झाल्या आहे, पण आता किती जागावरती म्हणजे कुठं आमचे उमेदवार जिथं आहे तिथंच ते पण जागा मागत आहे, पण काही ना काही कमी जास्त करून जरा जागा वाटप होऊन 100% त्या ठिकाणी आमची होईल आघाडी। 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि या निवडणुकीमध्ये किती परिणाम तुम्हाला पाहायला वाटतं? नक्कीच आपण बघितलं असेल की हा त्यांचा फॅमिलीचा विषय आहे, दोघं भाऊ जर का एकत्र येत आहे आणि लढवत आहे ही आनंदाची बाब आहे। या बाबतीत फार जास्त न बोलता तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे, यावरती जे काही सिनियर लीडर आहे ते वक्तव्य करेल। आता आपण चंद्रपूरची महानगरपालिका आहे आणि त्यामध्ये महाविकास आघाडीसोबत वंचितला सुद्धा घेण्याचा प्रस्ताव जो आहे तो काँग्रेस असलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन अक्षय सराजुर्णे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।